ह्यालाच अनुषंगून येतं बजरंगी बाण. हल्ली बऱ्याच जणांनी प्रश्न केला की आम्ही बजरंगी बाणाची हे करू का, म्हणू का, खूप प्रभावी आहे. मुळात कसं आहे, तुलसीदासांनी जी स्तुती केली, बरोबर रामायण लिहिलं, रामायणामध्ये जसे त्यांना प्रभू रामचंद्र भावले, तर त्याच्यामध्ये बजरंगी बाण म्हणजे काय, बजरंग बली असं आपण म्हणतो. हनुमान बली नाही म्हणत, बजरंग बली, जो धष्टपुष्ट आहे, त्याचं बल उत्तम आहे, ज्याचा धातू सर्वोत्तम आहे, त्याला बजरंग म्हणतात. असा आणि त्याचा बाण शब्द का वापरलाय, तर गतीसाठी वापरलेला आहे. म्हणजे बजरंगी बाण म्हणजे बाण हा शब्द गतीसाठी वापरलेला आहे. बाण हा जेव्हा सुटतो तेव्हा ज्या वेगाने जातो तेव्हा पूर्ण वायुतत्व म्हणजे हवेतनं कुठंही असा असा हलत जात नाही, स्ट्रेट जातो, सरळ जातो. आणि जे तुमचं सावज असतं किंवा एखादी गोष्ट टार्गेट असतं त्याला ते बरोबर छेदतं. मग बजरंगी बाण हे नाव त्याच्यासाठीच दिलेलं आहे. बाण म्हणजे काय, तर स्थिरतेचा वेग. मग याची साधना जर कोणी करत असेल तर त्यांनी पहिलं लक्षात घेतलं पाहिजे, ही एक दास मारुतीची साधना आहे आणि तुम्ही त्या दासाच्या गुरुना म्हणजे प्रभू रामचंद्राला कामाला लावता प्रभू मारुतीच्या मार्फत. बजरंगी बाणाचा नीट अभ्यास केला तर ते करूच नाहीये. म्हणजे बजरंगी बाण आहे ना, याचा उपयोग आपण म्हणतो ना की हा बाण आहे, शेवटचं अस्त्र आहे हे. लगेच डॉक्टर सांगत नाहीत ऑपरेशन करू आपण म्हणून, आधी गोळ्या देऊन बघतात की विरघळते का गाठ. आपण काय करतो, डायरेक्ट कोणाचं तरी ऐकतो ते करतो आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना शस्त्रक्रियाच करून टाकू, त्याची गरज नसते. शस्त्रक्रियाचे जसे शरीरावरती फायदा तसाच तोटाही असतो, तसं या स्तोत्राचा जसा फायदा आहे तसाच तोटा पण आहे, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. दादा जरा याचा तोटा सांगा, कारण लोक सांगतो. हमखास वापरतात. सगळ्यात मोठा तोटा, आयुष्यात सगळ्यात मोठा दणका हे स्तोत्र देऊ शकतं. होत्याचं नव्हतं एका क्षणात करू शकतं. कारण का, ह्याच्यामध्ये ह्या स्तोत्रामधनं तुम्ही प्रभू रामचंद्राला कामाला लावता. मी कामाला लावता शब्द मुद्दामून वापरतोय म्हणजे लक्षात येणार आहे. मारुतीला तुम्ही सांगता की रामाला आज्ञा कर. मारुतीच्या हातात बाण पाहिलाय का कधी? मारुतीच्या हातामध्ये कुठं तुम्ही पाहिलात बाण? मारुतीच्या हातात गदा आहे. मग बजरंगी शब्द म्हणजे मारुती आणि बाण कोणाशी निगडीत आहे, तर रामाशी निगडीत आहे. म्हणजे मारुती रायांनी आपल्या गुरुंना, आपल्या देवतेला सांगणं की माझा भक्त अडचणीत आहे, तर तू त्यांना अडचणीतनं काढ, ही आज्ञा करणं हे किती चुकीचं आहे हे लक्षात घ्या. तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून बजरंगी बाण हे स्तोत्र तुम्ही सहजासहजी वाचायला जाऊ नका, वाचू नये, म्हणू नये. हे स्तोत्र अतिशय एक्स्ट्रीम कंडिशन त्याच्यात असेल तरच हे त्याचा वाचाचा नियम आहे. त्या नियमांनी आधी तुमची साधना तेवढी आहे का, तुमची एकरूपता आहे का, तुम्ही स्वार्थासाठी वापरत असाल, तुम्हाला त्या क्षणी दणका बसल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का, उद्या जर मला जर माझ्या गुरूंबद्दल कोणी जर वाईट बोललं किंवा माझ्यावर सांगितलं, जा सांग तुमच्या गुरूंना सांग हे काम करायला, मला राग येणार नाही का? मग तसंच ह्या तत्वाला म्हणजे ह्या बजरंगाला, नावच बजरंग आहे, पुष्ट शरीर त्याच्यात, आणि त्याच्यामध्ये हा म्हणजे किती ताकद असेल त्याच्यात, पण ती आपल्याला घ्यायची नाही, त्याची गरज नाही. ज्यांना वाचायचं आहे, अगदीच म्हणला नाही हो का, पण आम्ही वाचणार, ठीक आहे, नक्की वाचा, पण अगोदर त्या प्रभू रामचंद्रांचं स्मरण करा की ह्या स्तोत्रामधनं मला काहीही नको, ह्याच्यामधनं उत्तम माझ्या जीवनात घडणार असेल तर तेही नको आणि वाईट घडणार असेल तेही नको, मला काहीही नको. मी फक्त तुमची सेवा म्हणून मी प्रभू रामचंद्राला ते आवाहन करा आणि मग तुम्ही वाचू शकता, पण शक्यतो वाचू नये असं एक वैयक्तिक अभ्यास केल्यानंतर तरी माझं मत आहे.
उठसूट झालं आणि त्याच्यामध्ये हे कारण नाही, नका वाचू. आपल्या हिंदू धर्मामधली कित्येक स्तोत्र मंत्र असे आहेत ना की जे त्याचं उच्चारण आपण करता कामा नये. ती अस्त्र आहेत, ती शस्त्र आहेत. ती कधीही शस्त्र त्याच्याकडे असतं तो काय खिशात घेऊन फिरत नाही. तसं हे फिरू नये. आपल्याला साधना वेगळं आणि अस्त्र भीमरूपी ही साधना आहे. शनी महिन्म स्तोत्र ही साधना आहे आणि बजरंगी बाण हे अस्त्र आहे. हे लक्षात ठेवा, हे दोन सगळ्यात मोठे फरक आहेत. आणि ह्या अस्त्राचा उपयोग आपण करायचा नाही कारण आपल्याला कर्म माहीत नसतं. जसं माहीत नसतं तसं एक परवाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं 2 मिनिटं थांबवतो. हे ना हे प्रत्येकाने हे करून बघायला पाहिजे. रिझन तुम्हाला सांगतो की जे बजरंग बाण वापरतात त्यांना ताबडतोब इफेक्ट येतो, खरी गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर इतके प्रॉब्लेम सुरू होतात, ते रिलेशन जमत नाही त्यांना की हे मी बजरंग बाण वापरला होता म्हणून या गोष्टी पुढच्या कारण काम झालं. गरज सरो वैद्य मरो असा तो भाग करून सुद्धा साधनेमध्ये त्याच्यामध्ये येतात. म्हणून म्हटलं की प्रभू रामचंद्रांच्या आणि प्रभू रामचंद्र हे आपलं रक्षण करत असताना तुमचा रामावर विश्वास नाही का? रामरक्षेवर विश्वास नाही का? तुम्ही रामरक्षा वाचा ना, रामरक्षेचं पठण करा, ते महत्वाचं आहे. पण हे रामा तू माझ्याकडे बघत नाहीयेस, नाही ना बघत, तर मग मी असा येतो, असा येत नाही. मग असा जो मार्ग आहे ना हा बजरंग बाण आहे. पण सरळ मार्ग आहे ते रामरक्षा स्तोत्र आहे. ते तुम्ही रामाचं सहे करा ना. इथं काय होतं की मारुतीची विनंती प्रभू रामचंद्र स्वीकारत असतात. आणि मारुती सगळ्यांनाच माहिती आहे रामाचं आणि मारुतीचं नातं काय, रामाचं मारुतीचं एकरूपता काय, रामाचं मारुतीची एक वचनं काय. त्यामुळे ते लगेच काम होतं. पण मारुतीच्या मनात असतं की माझ्या गुरुला त्रास दिला, लिहिलं हे काही ज्ञान असे आहेत हे समाजाला फक्त कळणं पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी वाईट काय आहे हे सुद्धा एखाद्या आपण जागेवर जातो तर इथं वाईट काय हे पण आपण विचारतो ना. चांगलं काय विचारतो पण वाईट काय तेही विचारतो. मग तसं याच्यात दीर्घपणा काय एवढा आहे त्याची गरज नाहीये. पण एखादा त्याच्यात करतो मग त्याचं ते याच्यात रील बनवून टाकतो आणि त्याच्यानंतर सगळे हे करायला सुरुवात होतं. पण मग बी रेडी फॉर द कॉन्सिक्वेन्सेस. पण ह्यानी जो त्रास होतो ना तो इतका म्हणजे स्पष्ट सांगतो, कॅन्सर पर्यंत जाईल इतकी ऊर्जा माणसाच्या शरीरात तयार होते. कॅन्सर पर्यंत जाईल इतकी ऊर्जा तयार, इतकी ताकद ह्या स्तोत्रात आहे, ती आपण कधीही स्वीकारू नये. तुम्ही रामरक्षा वाचा, भीमरूपी म्हणा, हे दोन्ही केलं, बजरंगी बाण एवढीच ताकद दोन्हीत आहे. पण एक जो आहे हे अस्त्र आहे हे कधीही विसरू नये. अस्त्र युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांनी सुद्धा बाणांचा वर्षव केला, पण काही नाही झालं तर शेवटी मारताना अस्त्र काढलं, बाण तोच, पण ते अस्त्र आपण जे म्हणतो ना असं ते लावून मंत्र पाडायचे आणि त्याच बाणामध्ये ती ताकद निर्माण व्हायची. तशीच ताकद ह्याच्यात निर्माण होते, पण ती मनुष्याला घातक असते. तुम्हाला आमचा हे झाला आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला जाऊ नये. मनुष्य पुढं त्या मार्गावर जात नाही. काही काही जणांचं तर असं आहे केलेलं आहे की 10-10, 11-11 वेळा दिवसातनं ते म्हणतात की याची मी साधना करतो, त्याचा मला फायदा चांगला झाला आणि नंतर त्याच्यामध्ये केलं तर माणसाचं अतिशय त्याच्या जीवनात इतर अडचणी वाढलेल्या असतात. त्यामुळे ही साधना करायची ना बजरंगाची, शनीची, अगदी निश्चित करा. भीमरूपी म्हणा, शनी महिन्म स्तोत्र म्हणा, 1 मिनिट लागतो. आणि रामरक्षा म्हणा. रामरक्षासारखं कुठलंही पॉवरफुल स्तोत्र नाही. रामाच्या जसं शनी महाराजांच्या स्वतःच्या ताब्यामध्ये शासन आहे, तसंच प्रभू रामचंद्रांच्या खात्यामध्ये प्रेमरूपी अनुशासन आहे. आणि त्याच्यामध्ये हे मारुती राया उभे आहेत की जे ह्या शासनकर्त्यावरती सुद्धा अंमल ठेवून आहेत आणि त्या प्रभू रामचंद्रांचे दास आहेत आणि स्वतःचीही वेगळी ओळख आहे. म्हणजे ह्या 3 गोष्टी आपण नीट साधना करताना किंवा हे करताना विचार करणं गरजेचं आहे.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा